श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। उद्या दिनांक 20 ऑगस्ट या दिवशी आहे श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी। अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ही तिथी आणि या तिथीला माता लक्ष्मीचं पूजन तर केलं जातंच, अन्नपूर्णेचं पूजन सुद्धा या दिवशी केलं जातं। त्याचबरोबर काही कुटुंबांमध्ये जर काही कुळाचार केला जात असेल तर तो कुळाचार सुद्धा या अष्टमीला केला जातो। मग अष्टमीला कुळाचार करतात म्हणजे काय करतात की बऱ्याच घरांमध्ये बऱ्याच कुटुंबांमध्ये कुलदेवीची सेवा याच माध्यमातून केली जाते। कुलदेवीची सेवा करताना त्यात आरत्या केल्या जातात, आरत्या लावल्या जातात। ज्या ज्या पद्धतीने आपल्या कुळाचा जो कुळाचार आहे त्या पद्धतीने आपल्याला जशा पद्धतीने माहिती आहे त्या पद्धतीने हा कुळाचार पूर्ण करावा हे सगळ्यात महत्त्वाचं विधान असेल। त्यानंतर दुर्गाष्टमीला केली जाणारी महत्त्वपूर्ण जर कुठली सेवा असेल तर ती सेवा म्हणजेच कुंकुमार्चनाची सेवा। श्रीयंत्र ज्यांच्या ज्यांच्या घरात आहे, श्रीयंत्र अर्थातच 2816 देवतांचा निवासस्थान असं अत्यंत महत्त्वाचं असलेलं अतिशय प्रभावी सेवेचं माध्यम असलेलं महात्रिपुर सुंदरीचं निवासस्थान असलेलं हे श्रीयंत्र, दशमहाविद्या ज्याच्यात विराजमान आहेत असं हे श्रीयंत्र। आणि या श्रीयंत्रावर सेवा करण्याची ही संधी अजिबात सोडू नये। उद्याच्या दिवशी आवर्जून कुंकुमार्चन करावं। कुंकुमार्चनासाठी तुम्हाला जर वेळ नसेल तर कमीत कमी 16 वेळा 99 मंत्र म्हणून का असेना पण तुम्ही कुंकुमार्चन या दिवशी करणं गरजेचं आहे। तुम्हाला जर शक्य असेल तर श्री सुक्ताची आवर्तन म्हणून तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात। त्याचबरोबर कमलात्मक मंत्र जो अत्यंत प्रभावी मंत्र म्हटला जातो, त्याचबरोबर माता लक्ष्मीचा अत्यंत आवडीचा मंत्र असंही त्याला म्हटलं जातं, तर या मंत्राला 27 वेळा म्हणून सुद्धा कुंकुमार्चन केलं तर ते अत्यंत प्रभावी सेवा माता लक्ष्मीच्या चरणी आपण अर्पण करू शकतो। त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची सेवा उपासना करण्याची ही संधी समजून तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून ललिता सहस्रनाम म्हणून कुंकुमार्चन करून बघा। ललिता सहस्रनामाने कुंकुमार्चन करणं अत्यंत प्रभावी सेवा मानली जाते आणि या सेवेच्या माध्यमातून तुम्हाला जर एखादी मनोकामना असेल ती पूर्ण होत नसेल तर आवर्जून ही सेवा करून बघा। काही दिवसातच तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही। उद्यापासून या सेवेला सुरुवात करावी, त्यानंतर 21 दिवसांपर्यंत ललिता सहस्रनाम म्हणून कुंकुमार्चन करावं आणि तुमची जी काही मनोकामना असेल ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी। संकल्प करून तुम्ही ही सेवा जर करत असाल तर नक्कीच तुम्हाला त्याची फलश्रुती मिळाल्याशिवाय राहणार नाही। ज्याला कोणाला अनुभव येईल त्याने कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, किंवा ज्यांना कोणाला अनुभव येऊन गेलेला आहे तर त्यांनीही लिहायला विसरू नका। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।